तर हाय गाईज, आम्ही चाललो होतो आता सायकल चालवायला. तर हे आहे आमचे हेमंत भाऊ अगलदरे, आपले ब्लॉगर भाऊ सायकल चालवायला. आणि हे आहे आपली मित्रमंडळ. तर मग काय गाईज, आम्ही गेलो ट्रेननं फिरायला. बसलो मग रेल्वे गाडीत. नाही पोटायला तर गप मजा येत जाय बा, आम्हाला तर मजा येत जाय. मग काय भाऊ, तर पोट्ट्याला तर मजा येऊन राहिली होती. मग आमच्या नंतर तर होती पोऱ्याची बारी. पोऱ्या तर उत्सुक होत्या रेल्वेत झाले. तर आपले पोट्टे लोक तर बसूनच होते आपल्या साईडले, रोशन आणि किसना. आपले किसना भाऊ तर खूप मजा करून राहिले होते आणि रोशन भाऊ पण करून राहिले. आपल्या राठोड भाऊच्या डोळ्यात तर मातीत जाऊन राहिली ती, कारण तर खालचा घागरा बकमच उडून राहिला होता. नंतरचा आमचा रेल्वेचा सफर पूर्ण झाला, पण नंतर होती बारी पोऱ्याची. इथं तेवाली जागा आहे जिथं पोहायला खूप मजा आली. इथं पाणी पण आहे आणि घसरगुंडे पण आहे. आणि इकडं आहे लाटाचा पूल. इकडं तर बेजा मजा येते. आमचे सर लोक तर बिजा पोहले जवळून तर पाहू शकता तुम्ही वाघ लाटाचा पूल. इथं तर खूप मजा येते. मशीनच्या मदतीने इथं खूप मोठा लाटा बनते, जसं की समुद्रात बनते. आणि हे तर आहे आपली घसरगुंडी, जिथं आपण पावलो होतो. अजूनही अशा घसरगुंड्या आहे वाघ लाटाच्या साईडलेच आहे. इथं आहे लहान लेकरासारखं फवाऱ्याचं पाणी. इथं तर लहान लेकराला पण खूप मजा येते, डीजे गिजे आहे इथं. आणि हे आहे आपला खोल पाणीवाला स्विमिंग पूल, जिथं इथं उड्या खाल्ल्या जाते घसरगुंडीतून. इथं पण खूप मजा येते. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो. सबस्क्राईब करा आपल्या चॅनल. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुमच्यासाठी फुल व्हिडिओ यूट्यूबवर टाकला आहे, ते पाहू.